आपण या ठिकाणी पाहताय 15 तासांपेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी 15 जण जे आहेत ते अडकून पडलेले होते आणि या ठिकाणी टीम ज्या त्या पोहोचलेल्या होत्या या तरुणांच्या सुटकेसाठी। मात्र त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही। मात्र आता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या 12 तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू जे आहे ते केलं जात आहे। जवळपास 15 तासांपेक्षा अधिक कालावधीपासून या ठिकाणी हे तरुण जे आहेत ते अडकून पडलेले होते। मासेमारीसाठी हे तरुण जे आहेत ते या भागामध्ये गेलेले होते। मात्र पाण्याचा जोर जो आहे तो वाढू लागलेला होता, प्रवाह जो आहे तो वाढला आणि या दगडावर ज्या ठिकाणी ते होते त्याच्या अवतीभोवती चारी बाजूला पाण्याचा प्रवाह वाढला। त्याच्यामुळे हे तरुण याच ठिकाणी अडकलेले होते आणि आता या तरुणांच्या रेस्क्यू करण्यासाठी त्यांच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर जे आहे ते आलेले आहे। आमचे प्रतिनिधी पवन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। पवन, या तरुणांच्या रेस्क्यूसाठी आता थेट हेलिकॉप्टरला बोलवण्यात आलंय। नक्कीच काल खरं तर हे जे तरुण आहे ते गिरणा नदी पात्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आले होते। यावेळी पाण्याचा प्रवाह वाढलेले ते यामध्ये अटकून गेले आणि त्यानंतर तब्बल म्हणजे जवळपास 18 ते 20 तासानंतर त्यांना आता या ठिकाणावरून रेस्क्यू करण्यात येत आहे। या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील, मालेगाव पोलीस असतील किंवा एनडीआरएफ आपल्या सोबत राहा। तर आता हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी दगडावर लँड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। मात्र ओबडधोबड खडक आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी अडथळे येत असल्याचे या दृश्यांमधून आपण या ठिकाणी पाहताय। तर मालेगावमध्ये ही दृश्य आपण पाहताय। गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू झालंय। जवळपास 18 ते 20 तास उलटून गेलेले आहेत। या ठिकाणी हे 12 तरुण जे आहेत ते अडकून पडलेले होते। काल मासेमारीसाठी हे तरुण जे आहेत ते या परिसरामध्ये गेलेले होते। मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले यांची पाणी पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की हे तरुण या ठिकाणी अडकलेले होते। मात्र आता हेलिकॉप्टरची मदत घेतली गेली आहे आणि या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या केलं जात आहे। गिरणा नदीमधल्या 12 तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आता आपण पाहताय। जवळपास 18 ते 20 तासांपासून हे तरुण याच ठिकाणी अडकून पडलेले होते। हा खडकाचा भाग ज्या ठिकाणी हे तरुण जे आहेत ते काल मासेमारीसाठी गेलेले होते। पाण्याचा प्रवाह वाढला, बाहेर पडणं त्यांना फार मुश्किल होत होतं आणि त्याच्यानंतर ते याच ठिकाणाहून अडकून पडलेले होते आणि आता जवळपास 18 ते 20 तासानंतर या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे। हेलिकॉप्टरची मदत जी आहे ती घेतली जाते। या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन आता झालेलं आहे आणि या तरुणांना या ठिकाणाहून पुढे नेलं जात आहे। गिरणा नदीमधली 12 तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन हे थेट आपण पाहताय। अग्निशमन दलाचं पथक त्याच्यानंतर एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलेलं होतं या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी। मात्र पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की या तरुणांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठे अडथळे निर्माण होत होते। मात्र अखेर आता जवळपास 18 ते 20 तास उलटून गेलेले आहेत। थेट हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं आणि या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं गेलं आहे। गिरणा नदीची पाणी पातळी जी आहे ती सातत्याने वाढतेय। संततधार पाऊस जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्याच्यामुळे साहजिकच नद्यांची पाणी पातळी वाढत असल्यामुळे हे तरुण जे या भागामध्ये मासेमारीसाठी करण्यासाठी गेलेले होते, पाण्याचा प्रवाह वाढला, त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर पडणं मुश्किल झालेलं होतं आणि अखेर या आता 12 तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन झालेलं आहे। त्यांना या ठिकाणाहून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। नदीपात्रामध्ये अडकलेल्या 12 तरुणांची अखेर आता सुटका झालेली आहे। इथे दृश्य आपण पाहताय। गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू जे आहे ते करण्यात आलेलं आहे। याच खडकावर जवळपास 18 ते 20 तास हे तरुण जे आहेत ते अडकलेले होते, याच ठिकाणी होते, ठाण मांडून बसलेले होते। एसडीआरएफची टीम, अग्निशमन दलाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या बचावासाठी आलेले होते। मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते।